छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सीआरपीएफमध्ये सेवा बजावत असताना कागल तालुक्यातील हळदीगावचे सुपुत्र तथा सहाय्यक फौजदार श्रीपती ज्ञानदेव भरामळे वय 57 यांचे बुधवारी दिनांक 13 मे रोजी पहाटे झोपेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं। देशसेवेत कार्यरत असतानाच त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याने हळदी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली। शुक्रवार दिनांक 15 मे रोजी दुपारी हळदी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सीआरपीएफ जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली, तर शहीद जवान अमर रहे आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। तिरंग्यात लपेटलेला हळदीगावचा वीर सुपुत्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। त्यांच्या चितेला मोठे चिरंजीव विश्वांबर यांनी अग्नी दिला। विशेष म्हणजे 2 मुलांचे विवाह नुकतेच पार पडल्याने आनंदाचं वातावरण असतानाच अवघ्या 3 दिवसांपूर्वीच ते पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी छत्तीसगडकडे रवाना झाले होते। मात्र कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली। आपल्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि शौर्यपूर्ण सेवेमुळे श्रीपती भरामळे यांनी सहकारी आणि गावकऱ्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं। त्यांच्या निधनाने हळदी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देशसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या या वीर जवानाच्या आठवणी कायम सर्वांच्या मनात जिवंत राहणार आहेत। के न्यूज मराठीसाठी कागलहून ऋतुराज भरामळे। त्यानंतर मामांचे युनिट होतं त्या सीआरपीएफ जवानांच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली जाईल आणि शेवटी